तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा नॉर्मल प्रसूती झालेल्या महिलेच्या जीवावर बेतला आहे। आरोप असा की उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने नॉर्मल प्रसूती दरम्यान कापड विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला पहिल्या प्रसूतीकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे 24 एप्रिलला दाखल करण्यात आलं। 25 एप्रिलला तिची नॉर्मल प्रसूती झाली। नॉर्मल प्रसूतीनंतर रक्तस्राव होऊ नये म्हणून कापड ठेवला जातो। तो कापड 12 ते 24 तासाच्या आत काढावा लागतो। मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे तो कापड न काढता नॉर्मल प्रसूती झालेल्या त्या महिलेला 27 तारखेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। तरी घरी गेल्यावर तिने 4 दिवसांनी तिला असह्य वेदना होऊ लागल्या आणि घरात घाण वास येऊ लागल्याने महिला घाबरली आणि तात्काळ येथील खासगी रुग्णालय गाठला। त्यावेळी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयात कापड असल्याचे सांगितले। तेव्हा महिलेला धक्का बसला आणि वेळीच उपचार करून तो कापड काढण्यात आला। मात्र तो कापड 24 तासात काढला नसल्याने कापड आतमध्ये पूर्ण सडलेल्या अवस्थेत होता आणि महिलेच्या शरीरात इन्फेक्शन खूप लवकरच पसरलं होतं। अशा प्रकारात अनेक महिलांनी जीव सुद्धा गमावला आहे। हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने घडला असून प्रसूती दरम्यान या वैद्यकीय अधीक्षक लहान मुलांचे डॉक्टर नासरी रोग तज्ञ हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत आहे। नुसते परिचारिकेच्या जबाबदारीवर येथे प्रसूती केली जाते। येथील वैद्यकीय अधीक्षकावर जिल्हा शल्य चिकित्सक यांचा आशीर्वाद असल्याने जिल्हा प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या धक्कादायक घटना घडतात। सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महिलेचे पती यांनी केली आहे। मी माझ्या पत्नीला हिमानी हरिराम पांडे हिला 25/4/2024ला मी डिलिव्हरीसाठी शासकीय रुग्णालय तुमसर इथे ॲडमिट केलं होतं। 25/4ला सकाळी 5:45 वाजता माझ्या पत्नीला डिलिव्हरी झाली आणि 27 तारखेला मी तिला घरी येऊन गेलो डिस्चार्ज झाल्याच्या नंतरमध्ये। परंतु घरी गेल्याच्या नंतर 4 दिवसानंतर घरी खूप घाण वास येऊ लागला। आम्हाला वाटलं की तो टाक्याचा आहे, परंतु काहीतरी इन्फेक्शनचा प्रकार होता तो। मी तुरंत आपल्या पत्नीला 4 तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला। ॲडमिट केल्याच्यानंतर अशी माहिती मिळाली की एक छोटा कापड जो डिलिव्हरीच्या वेळेस आतमध्ये टाकला जातो, या कापडामुळे माझ्या पत्नीला भारी इन्फेक्शन झालेलं आहे आणि ती आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। अशा प्रकारचा प्रकार माझ्यासोबत शासकीय रुग्णालयामध्ये घडलेला आहे। या प्रकाराची जाणीव आरोग्य विभागाने घ्यावी आणि माझ्या पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळेला ज्या डॉक्टर त्या ठिकाणी डिपेंडिंग होत्या त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा मी जो परिणाम करेन त्याची दक्षता या आरोग्य विभागाने घ्यावी। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।